उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मनोरुग्ण तरुणीवर पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना मागील आठवड्यात समोर आली होती। त्या प्रकरणी उस्मानाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तो गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्गही करण्यात आलाय। मतिमंद आणि अनाथ तरुणीवर शासकीय येरवडा मनोरुग्णालयात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 22 वर्षाची पीडित तरुणी उस्मानाबाद शहरातील एका सामाजिक संस्थेच्या मतिमंद बालगृहातील आहे। उपचारासाठी 4 जानेवारी 2012 मध्ये येरवडा मनोरुग्णालयात तिला दाखल केलं होतं। त्यानंतर 20 सप्टेंबर 2013 तिला उस्मानाबादच्या संस्थेत पॅरोल रजेवर आणण्यात आलं होतं। माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार तेव्हा उघड झाला। संस्थेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली। त्यानंतर उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा दाखल करून पुण्याच्या येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। शर्मेची बाब म्हणजे मनोरुग्णालयातल्या 4 कर्मचाऱ्यांनीच हा अत्याचार केल्याचं उघड झालंय। त्या मनोरुग्णालयातले जे कर्मचारी होते ते पीडित महिलेला चणे फुटाणे वगैरे असं आमिष दाखवायचे आणि तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करायचे। धक्कादायक घटनेबाबत रुग्णालय प्रशासनानं हात झटकलेत। रुग्णालयात असा प्रकार घडण्याची शक्यता नाही, रुग्णाला होणारे आभास या तक्रारी मागे असू शकतात असं प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र रुग्णालयातली अस्वच्छता तसंच असुरक्षित वातावरण चिंताजनक आहे। दारूच्या रिकाम्या बाटल्या, घाणीचं साम्राज्य इथली परिस्थिती समोर आणण्यास पुरेशी आहे। रुग्ण आतमध्ये असतात आणि त्याच्याबरोबर आमचे स्त्री परिचर देखील कर्मचारी देखील आतमध्ये रुग्णांसोबत असतात। आतून त्या दरवाजाला मेन दरवाजा जो असतो कक्षाचा त्याला लॉक केलेलं असतं। त्यामुळं या अशा प्रकारची घटना या ठिकाणी होणं शक्यच नाही। शिवसेना आमदार नीलम गोरे यांनी या रुग्णालयाला भेट दिली। राज्यातील सर्वात मोठ्या मनोरुग्णालयाची दुरवस्था या निमित्तानं समोर आली आहे। आरोग्य विभागाने वित्त विभागाकडे जे प्रस्ताव दिलेले आहेत ते प्रस्ताव मान्य न झाल्यामुळे या मनोरुग्णालयांचे अतिशय हालअपेष्टात वाढ झालेली आहे। मध्ययुगीन स्वरूपाच्या आतमधली राहण्याची व्यवस्था आपण पाहतोय। जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा तिथे अंतर्गत रस्ते अतिशय खराब आहेत। आता सरकारी रुग्णालय सुद्धा तरुणी आणि महिलांसाठी सुरक्षित राहिले नाहीत असंच म्हणावं लागेल। उस्मानाबादहून महेश पोद्दारसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।